सरपंचांच्या घरी पाणी नाही, जलजीवन मिशनचे 3-13. शेलदा येथील महिलांची हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकंती. धडगाव तालुक्यातील शेलदा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय. डोंगर दऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावं लागतंय. डोंगर दऱ्याची एवढी बिकट वाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो. घरात अर्धा हंडाच पाणी पोहोचतं. हर घर नलचा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबवतंय. या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे. प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणं हा मुख्य उद्देश असला तरी शेलदा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे. पाणी मात्र पोहोचलंच नाही. या गावाची एकूण 1009 लोकसंख्या आहे. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. गावाचे सरपंच दुंगीबाई रेहमल पावरा यांच्या घरातच जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पोहोचलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. सरपंच बाईला सुद्धा हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय. या गावाचे सापऱ्यापाडा, बारीपाडा व बर्डीपाडा अशा 3 पाड्यात लोक राहतात. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत फक्त सापऱ्यापाडा इथं 3 टाक्या बांधण्यात आल्या. बारीपाडा व बर्डीपाडा इथं ही योजना पोहोचलीच नाही. गावात लहान बालकांसाठी अंगणवाडी आहे. या मुलांना पोषण आहार शिजवण्यासाठी पाणी मिळत नाही. अंगणवाडी सेविकांना डोंगर दऱ्यातून हंडाभर पाणी आणून आहार शिजवून द्यावा लागतो. पाण्याची सोय झाल्यावर पोषण आहार चांगल्या प्रकारे शिजवून देता येईल. बालकांना पाणी प्यायला मिळेल. पाण्याची सोय झाली तर अनेक समस्या सुटतील असं अंगणवाडी सेविका म्हणतात. या गावात 2 जिल्हा परिषद शाळा, 3 अंगणवाडी आहेत. परंतु शाळा व अंगणवाडीची इमारत बांधकाम करण्यास वन विभाग परवानगी देत नाही. ग्रामपंचायत इमारत बांधण्यासही वन विभाग अडथळा निर्माण करत आहे. पाण्यासाठी हँडपंप वन विभाग खोदू देत नाही. जमीन नावावर करावी, पाण्याची सोय करावी, वीज उपलब्ध करून द्यावी, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारत बांधू द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतात. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, धडगाव तालुकाध्यक्ष सुनील तडवी, शेलदा गावातील तुवाजा पावरा, प्रताप पावरा, राजेंद्र पावरा, दारासिंग पावरा, दिलबरसिंग पावरा, वेल्ला पावरा, डोंग्या पावरा, छोटा पावरा, ओपारी पावरा, गिसली पावरा, मीना पावरा, सेवी पावरा, दमनी पावरा आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी लावून हे 1-1.5 किलो सेंटीमीटर गटम दखा पाणी लावतलामु ते वाटे अर्ध दगड वाटे पिजातला अतिरिक्त रसामु होणे होंडुलू ते आज पंपा खोणावणे ते आने तुमर काही अधिकार से करीन फरसवाला दोकू देतला पंपानी खोणी आपतला त्याच्यावर आमर कतरुक असे आज आम पाणी काढीन आपी देत आमर भगवान तू समजीन सालतलामु अतरुक आमरी हाल पौडली आमदार भी तू खासदार भी तू आमरा मुंडन जुटा उदरी गईला मुंड आने पाणी बरोबरी आमरा गाव तू आपुसी गईलो आज त्याच्यावर आम तू आमदार भी तू खासदार भी तू